मंडळी, बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली। पोलीस होण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी भरती प्रक्रियेत सहभागी झालेला दीपक मृत्युमुखी पडला। दीपक भास्कर भावळे हा बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातल्या माडखेल इथला रहिवासी होता। दीपक पुण्यात रिक्षा चालवून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता, पण पोलीस बनण्याचं स्वप्न मनात बाळगून तो गेल्या 2 महिन्यांपासून गावी येऊन नियमित सराव करत होता। 11 फेब्रुवारीला सुमारे 1 वाजता दीपकनं प्रचंड जिद्द, आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर 1600 मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केली। विशेष म्हणजे या स्पर्धेत तो प्रथम आला होता, पण विजयाचा क्षण साजरा करण्याआधी काही वेळातच त्याच्या आयुष्यावर दुर्दैवानं विराम लागला। धावण्याची चाचणी पूर्ण केल्यानंतर काही वेळातच दीपकला हृदयविकाराचा झटका आला। उपस्थितांनी तातडीनं त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। या घटनेमुळे पोलीस भरतीच्या मैदानावर एकच गोंधळ उडाला आणि उमेदवारांसह उपस्थितांचे डोळे पाणवले। दीपक हा त्यांच्या कुटुंबातला मोठा मुलगा होता। त्याचे वडील ऊसतोडणी ट्रॅक्टरवर मजूर म्हणून काम करतात, तर आई शेतमजुरी करून कुटुंब चालवते। दीपकचा हा पोलीस भरतीसाठीचा पहिलाच प्रयत्न होता, पण दुर्दैवानं त्याचं पोलीस होण्याचं स्वप्न अधुरच राहिलं। एकुलत्या एक लेकाच्या अकाली मृत्यूनं आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून माडखेल परिसरात शोककळा पसरली आहे।